बेंगलुरु के इलेक्ट्रॉनिक सिटी बिंगीपुरा में मौजूद एचएलसी आयुर्वेदा और नेचर क्यूर सेंटर ने एक और नया कदम उठाया है। जी हां, डॉक्टर हैदर वली की सरपरस्ती में एचएलसी सेंटर ने एक और नया कदम उठाया है। एचएलसी में अब मिशन वॉक सेंटर कायम किया गया है। हैदराबाद का मशहूर मिशन वॉक सेंटर बेंगलुरु के एचएलसी में शुरू किया गया है। अब यहां एक साथ आयुर्वेदा, फिजियोथेरेपी, नेचुरोपैथी, रिहैबिलिटेशन की सहूलत दस्तयाब होगी। एचएलसी के खुशगवार खूबसूरत कुदरती माहौल में मुख्तलिफ तिब्बी मसाइल को रिहायशी सहूलत, रिहैबिलिटेशन के साथ हल करने की पहल की जाएगी। एचएलसी और मिशन वॉक में न्यूरो रिहैबिलिटेशन की सहूलत दस्तयाब रहेगी, यानी रगों नसों के मसाइल के लिए रगों नसों पैरालिसिस का इलाज रिहायशी सहूलत के साथ किया जाएगा। मिशन वॉक के इनॉग्रेशन के मौके पर डॉक्टर डी हैदर वली, डॉक्टर अद्वैत कुलकर्णी, डॉक्टर सुब्रा मिश्रा, डॉक्टर कल्याण श्रीनिवास, डॉक्टर बासित श्रीनिवास नायक व दीगर मौजूद रहे। आयुर्वेदा और फिजियोथेरेपी दोनों के इम्तिजाज के साथ यहां इलाज किया जाएगा। जनूबी हिंद न्यूज रिपोर्ट। Today we inaugurated Mission Walk at HLC because the physiotherapy and Ayurveda, it is going to be impact a lot for the rehabilitation center, for ortho and neuro rehabilitation center. It is a first center with a unique combination and a blend with Ayurveda treatment and physiotherapy treatment, because the HLC is having a 8 years experience. In the meantime, the same experience, Dr. Ravi, he is professionally a doctor in physiotherapy. He did a lot in physiotherapy. Thousands of patients has been got cured, and a lot of children and speech therapy. Several things is there. Dr. Ravi will explain about what we can able to do it here. And basically we had today we had a joint venture together to grow. This is the first center in Bangalore to have a Ayurveda and physiotherapy blend together to serve the humanity. Thank you. मिशन वॉक एक रिहैबिलिटेशन सेंटर है। न्यूरो रिहैबिलिटेशन बेसिकली हमारा मेन फोकस रहता है, बट हम ऑर्थो, जेरियाट्रिक, पीडियाट्रिक सब पे काम करते हैं। यहाँ पे हम बेसिकली ट्रीट करते हैं जो लोग चल नहीं पाते हैं, जिनको चलने में तकलीफ है, या फिर जो बच्चों में तकलीफ है, उनको ट्रीट करने के लिए हमने ये सेंटर बनाया है। बेसिकली बच्चे हैं, वो बहुत सारे बच्चे होते हैं, वो लोग हाइपर एक्टिव भी होते हैं, किसी किसी को बात करने में तकलीफ होती है, स्कूल जाने में तकलीफ होती है, इंडिपेंडेंट नहीं होते हैं। हम उनको सारे ट्रीटमेंट देते हैं, जैसे स्पीच थेरेपी यहाँ पे है, बिहेवियरल थेरेपी है, वो सारे देते हैं, सो दैट एक बच्चा अपने डे टू डे लाइफ में जा सके। सिमिलर वे में जैसे बड़े लोग हैं, एक्सीडेंट से पहले नॉर्मल रहते हैं, एक्सीडेंट के बाद उनको बहुत तकलीफ होती है कि नॉर्मली हम बाहर कैसे जाएं, कैसे अपने रोजमर्रा के काम में कैसे करें, तो उसके लिए हम उनको इंडिपेंडेंट बनाते हैं। खाली फिजियोथेरेपी नहीं, ऑक्यूपेशनल थेरेपी भी होती है, सो दैट वो ज्यादा से ज्यादा इंडिपेंडेंट हो सके और अपना काम खुद कर सके। इस फील्ड में मुझे अभी 7 इयर्स का एक्सपीरियंस है। मैंने बैचलर किया है फिजियोथेरेपी में और मैंने मास्टर्स पीजी किया हुआ है न्यूरोलॉजी में, जो कि मेरा स्पेशलाइजेशन है। तो 7 इयर्स से हम इसी फील्ड में काम कर रहे हैं। 7 साल में कोई केस आपने जो देखा है जो बहुत सारी जगह पे हुआ है, जो आपके यहाँ सक्सेस हुआ है? बहुत सारे पेशेंट हैं हमारे मिशन वॉक का। सर ने जैसे बोला, हमारा 90% सक्सेस रेट है। जो भी क्लाइंट आते हैं, देखिए सबको 100% जैसे पहले थे वैसे पूरा हो जाएंगे करके हम नहीं बोलते, लेकिन जिस कंडीशन में है उससे काफी बेहतर होके वो जरूर जाते हैं। कितने दिन का कोर्स रहता है? वो डिपेंड करता है सर, पेशेंट टू पेशेंट हमारा डिपेंड करता है, उनका कंडीशन क्या है। हम उनका पहले प्रॉपर असेसमेंट लेते हैं। जब हमारे पास कोई आता है, उनका भी कंडीशन क्या है, कितना मसल में पावर है, कितना इंडिपेंडेंट है, उनका प्रॉपर डिटेल्ड असेसमेंट होता है। प्रॉपर असेसमेंट के बाद हम फिर उनका ट्रीटमेंट प्रोटोकॉल बनाते हैं, जो कि हम 1 महीने में फिर से असेसमेंट करके देखते हैं कितना इंप्रूवमेंट हुआ है। उसके हिसाब से हम प्रोटोकॉल चेंज करके हम उसको आगे लेते हैं। यूजुअली कोई भी न्यूरोलॉजिकल केस हो, उसको
मेजर इंप्रूवमेंट देखने के लिए 3 मंथ्स लग जाते हैं, क्योंकि वो नर्वस सिस्टम से रिलेटेड होता है। 3 मंथ्स इज मिनिमम टाइम जहाँ पे हम एक मेजर चेंजेस देख सकते हैं। थैंक यू सो मच। माय नेम इज डॉक्टर सिप्रा मिश्रा। थैंक यू। ನಮಸ್ಕಾರ. ಇವತ್ತು ನಾವು ಮಿಷನ್ ವಾಕ್ ಹಾಸ್ಪಿಟಲ್ ಮತ್ತೆ ರಿಹ್ಯಾಬ್ ಸೆಂಟರ್ ಗೆ ಬಂದಿದ್ದೀನಿ. HLC ಅಲ್ಲಿ ಇಲೆಕ್ಟ್ರಾನಿಕ್ ಸಿಟಿ ಅಲ್ಲಿ ನಾವು ಡಾಕ್ಟರ್ ಅದ್ವೈತ್ ಕುಲಕರ್ಣಿ ನ್ಯೂರೋ ಫಿಸಿಷಿಯನ್ ಪ್ರಾಕ್ಟೀಸಿಂಗ್ ಇನ್ HSR ಲೇಔಟ್. ತುಂಬಾ ಖುಷಿ ಆಗ್ತಾ ಇದೆ, ಯಾಕಂದ್ರೆ ರಿಹ್ಯಾಬಿಲಿಟೇಷನ್ ಬಹಳ ಮುಖ್ಯ. ಮೆಡಿಸಿನ್ಸ್ ಕೊಟ್ರೆ ಸರ್ಜರಿ ಮಾಡಿದರೆ ಪೂರ್ತಿ ಕ್ಯೂರ್ ಆಗುತ್ತೆ ಆ ತರ ಹೇಳಕ್ ಆಗಲ್ಲ. ನಾವು ನ್ಯೂರೋಲಾಜಿಕಲ್ ಕಂಡೀಷನ್ಸ್, ಪ್ಯಾರಾಲಿಸಿಸ್ ಇರ್ಲಿ, ನರ ವೀಕ್ನೆಸ್ ಇರ್ಲಿ, GBS ಅಂತ ಕಾಯಿಲೆ ನೀವು ಕೇಳಿದಿರಾ, ಪುನಾದಲ್ಲಿ ಬಂದಿದೆ. ಆಮೇಲೆ ಸ್ಪೈನಲ್ ಕಾರ್ಡ್ ಇಂಜುರೀಸ್ ಇರ್ಲಿ, ಬೇರೆ ಬೇರೆ ಬ್ಯಾಕ್ ಪೇನ್ ಇರ್ಲಿ, ನೆಕ್ ಪೇನ್ ಇರ್ಲಿ, ಬೇರೆ ಬೇರೆ ನ್ಯೂರೋಲಾಜಿಕಲ್ ಕಾಯಿಲೆಗೆ ಥೆರಪಿ ಇಸ್ ದ ಕಾರ್ನರ್ ಸ್ಟೋನ್. ಥೆರಪಿ ತುಂಬಾ ಇಂಪಾರ್ಟೆಂಟ್, ಬಹಳ ಇಂಪಾರ್ಟೆಂಟ್. ಮಾತ್ರ ಮೆಡಿಸಿನ್ಸ್ ತಗೊಂಡ್ರೆ, ಮಾತ್ರ ಸರ್ಜರಿ ಮಾಡಿದರೆ ತುಂಬಾ ಪೇಷಂಟ್ಸ್ ಕ್ಯೂರ್ ಆಗಲ್ಲ. ಅದಕ್ಕೆ ಇದು ಬಹಳ ಇಂಪಾರ್ಟೆಂಟ್. ನೀವು ನ್ಯೂರೋ ರಿಹ್ಯಾಬಿಲಿಟೇಷನ್ ಮಾಡಲೇಬೇಕು. ಅದಕ್ಕೆ ಡಾಕ್ಟರ್ ರವಿ ಇದ್ದಾರೆ, ಅವರು ಆಲ್ರೆಡಿ 5-6 ಸೆಂಟರ್ಸ್ ಇದ್ದಾರೆ ಆಲ್ ಓವರ್ ಇಂಡಿಯಾ. ಅವರು ಇಲ್ಲಿ ಶುರು ಮಾಡಿದ್ದಾರೆ. HLC ದಲ್ಲಿ ಆಯುರ್ವೇದ ಇದೆ. ಆಯುರ್ವೇದ ಜೊತೆಗೆ ಫಿಸಿಯೋಥೆರಪಿ, ನ್ಯೂರೋ ರಿಹ್ಯಾಬಿಲಿಟೇಷನ್, ಆರ್ಥೋಪೆಡಿಕ್ ರಿಹ್ಯಾಬಿಲಿಟೇಷನ್ ಎಲ್ಲ ಇದೆ. ಅದಕ್ಕೆ ಪೇಷಂಟ್ಗೆ ಒಂದು ನೇಚರ್ ಅಲ್ಲಿ ಚೆನ್ನಾಗಿ, ಇಲ್ಲಿ ಗಾಳಿ ಇದೆ, ನೇಚರ್ ಇದೆ, ಇಲ್ಲಿ ಪ್ಯಾಕೇಜಸ್ ಇದೆ. ನಾರ್ಮಲಿ ಯಾವ್ದು ನ್ಯೂರೋಲಾಜಿಕಲ್ ಕಾಯಿಲೆ ಇರ್ಲಿ, ಯಾವ್ದು ಪೇಷಂಟ್ಸ್ ಗೆ ನಡಿಯಕ್ ಆಗಲ್ಲ, ಪ್ಯಾರಾಲಿಸಿಸ್ ಇಂದ, ಸ್ಪೈನಲ್ ಕಾರ್ಡ್ ಇಂಜುರೀಸ್ ಇಂದ, ಆ ಪೇಷಂಟ್ಸ್ ಇಲ್ಲಿ ಬಂದ್ ನೋಡ್ಬೋದು. ಇಲ್ಲಿ ಫಿಸಿಯೋಥೆರಪಿ, ನ್ಯೂರೋ ರಿಹ್ಯಾಬ್ ಸೆಂಟರ್ ಇದೆ. ಒಂದ್ ಪೇಷಂಟ್ ಗೆ ತುಂಬಾ ನೀ ಪೇನ್ಸ್ ಇರುತ್ತೆ, ಆರ್ಥೋಪೆಡಿಕ್ ಪ್ರಾಬ್ಲಮ್ಸ್ ಇರುತ್ತೆ, ಡಿಸ್ಕ್ ಬಲ್ಜಸ್ ಇರುತ್ತೆ, ನಾವು ಸರ್ವೈಕಲ್ ಸ್ಪಾಂಡಿಲೋಸಿಸ್ ಹೇಳ್ತೀವಿ, ಮತ್ತೆ ಲಂಬೋಸ್ಯಾಕ್ರಲ್ ಪೇನ್ ಹೇಳ್ತೀವಿ, ಲೋ ಬ್ಯಾಕ್ ಪೇನ್ ಹೇಳ್ತೀವಿ. ಆ ಪೇಷಂಟ್ ಗೆ ಒಂದ್ ಜನಗೆ ಸರ್ಜರಿ ಹೇಳ್ಕೊಡ್ತಾರೆ. ಬಟ್ ಎಲ್ಲಾರ್ಗೆ ಸರ್ಜರಿ ಮಾಡಕ್ ಇಷ್ಟ ಇರಲ್ಲ. ಪೇಷಂಟ್ ಏಜ್ ಇದೆ 70 years, 80 years, ಸರ್ಜರಿ ಇಷ್ಟ ಇಲ್ಲ ಅಂದ್ರೆ ನಾವು ಫಿಸಿಯೋಥೆರಪಿ, ಬೇರೆ ಬೇರೆ ಟ್ರೀಟ್ಮೆಂಟ್ಸ್ ಟ್ರೈ ಮಾಡ್ಬೋದು, ನ್ಯಾಚುರಲ್ ಪಂಚಕರ್ಮ ಟ್ರೈ ಮಾಡ್ಬೋದು. ಅದಕ್ಕೆ ಇಲ್ಲಿ ಚೆನ್ನಾಗಿ ಫ್ಯಾಸಿಲಿಟೀಸ್ ಇದೆ. ಆಮೇಲೆ ಆಸ್ ಅ ನ್ಯೂರೋಲಾಜಿಸ್ಟ್ ನಾವು ಹೇಳ್ತೀನಿ ಕಿ ಜಸ್ಟ್ ಮೆಡಿಸಿನ್ಸ್ ಅಥವಾ ಸರ್ಜರಿ ಫೈನಲ್ ಟ್ರೀಟ್ಮೆಂಟ್ ಇಲ್ಲ. ನಿಮ್ ಲೈಫ್ ಸ್ಟೈಲ್, ನಿಮ್ಮ ನ್ಯೂರೋ ರಿಹ್ಯಾಬಿಲಿಟೇಷನ್, ಫಿಸಿಯೋಥೆರಪಿ ಬಹಳ ಇಂಪಾರ್ಟೆಂಟ್ ಇದೆ. Dr. Kalyan Srinivas. So I work with Mission Walk. Like I'm a critical care and transitional care specialist. So transitional care is something where we take up patients from directly who discharge from ICU. So rehabilitation, as sir was telling, rehabilitation, physiotherapy is not only important like after discharging from ICU. So physiotherapy and rehabilitation, we should start as early as possible, right after the patient gets admitted into the ICU hospital itself. So that is where we specialize. Like that is what transitional care is. Like it is where 50% will be the medical care and the remaining 50% will be the rehabilitation and physiotherapy. That is how patients will improve a lot, like early, so that they can be discharged from ICUs. And later on they can accommodate to their daily lives far better if physiotherapy is started as early as possible. So as we are going with holistic approach in this HLC Mission Walk Center in Bangalore, soon we will also integrate this transitional care here also, like in a few months. So I think this will help a lot of patients, neuro patients, ortho patients, like post-cancer surgery patients who are getting treated in Bangalore. So yeah, that is Dr. Kalyan. ये जो मिशन वॉक करके है, किस तरह का एक काम करता है, क्या क्या ये जो मिशन वॉक और HLC से जो भी मिलाकर ये आज सेंटर ओपन हुआ है, ये बैंगलोर के जनता के लिए बहुत एक शुभ परिणाम है। क्यों बोले तो अभी सबको पता है कि कुछ भी बीमारी आए, जब डॉक्टर करने जाते हैं गोलियां खा लेते हैं, फिर वो वापस रह जाते हैं। मगर अगर कोई एक्सीडेंट हुआ, हाथ पैर काम नहीं कर रहे हैं, अकेले खड़े नहीं हो पा रहे हैं, चल नहीं पा रहे हैं, तब उनको रिहैबिलिटेशन बोलते हैं उसको। तो फिजियोथेरेपी एक बहुत मायने रखता है और फिजियोथेरेपी करवाने से वो जैसे चोट लगने के बाद चल रहे थे, बात कर रहे थे, फिर रहे थे, वो करने के लिए उनको बहुत आसानी होगा। और ये मिशन वॉक एक हजारों लोगों के जीवन में एक उजाला लाया है
और वही काम करने के लिए बैंगलोर में आया है। और ये सभी फैसिलिटीज बैंगलोर के जनता अगर ले लिए तो उनके जीवन में बहुत बड़ा एक महत्वपूर्ण चेंज आएगा उनको। सर ये जो सेंटर है इस पे लोकेशन का एटमॉस्फेयर और आयुर्वेद इस हाँ, ये भी ये मिशन वॉक और HLC का जो भी एकजुट कर आकर ये सेंटर बनाने का एक ही महत्व है कि ये सब अकेले अकेले काम करने से लोगों को बहुत दिक्कत होती है ये सर्विस मिलने पर, मगर वो एक ही जगह पे आयुर्वेदा फिर फिजियोथेरेपी और सभी डॉक्टर एक ही जगह रहने पर पूरे पेशेंट्स को केयर एक ही जगह मिलने से और उनका काम बहुत आसान हो जाता है और पेशेंट तुरंत इम्प्रूव होने के है। मेरा नाम है श्रीनिवास नायक। ಮಹತ್ವದ ಹೆಜ್ಜೆ ನೋಡಿದ್ದಾರೆ ಮಕ್ಕಳಿಗೆ ಫಿಸಿಯೋಥೆರಪಿ ಆಗಲಿ ಪ್ರತಿಯೊಂದು ಯಾವ್ದನ್ನ ಕಾಲೇಜಿಲ್ಲ ಒಳ್ಳೆಯದು ಒಂದೇ ಜಾಗದಲ್ಲಿ ಸಿಗ್ತಾ ಇದೆ ಹೌದು. ಇದರಲ್ಲಿ ಏನು ಹೇಳಿದ್ವಿ? ನಮಸ್ತೆ. ಫಸ್ಟ್ ಆಫ್ ಆಲ್ ನಮ್ಮ ಬೆಂಗಳೂರಲ್ಲಿ ಈಗ ಮಿಷನ್ ವಾಕ್ ನಾವು ಓಪನ್ ಮಾಡಿದ್ದೇವೆ. ಇದರ ಬೇಸ್ ಸೆಂಟರ್ ಆಗಿರ್ತದೆ ಹೈದರಾಬಾದ್. ಸೊ ನಾವು ಸುಮಾರು 7-8 ವರ್ಷಗಳಿಂದ ಇಂಡಿಯಾದಲ್ಲಿ ಭಾರತ ದೇಶದಲ್ಲಿ ರಿಹ್ಯಾಬಿಲಿಟೇಷನ್ ಮಕ್ಕಳಿಗೆ ಆಗಿರ್ಬೋದು, ಮಕ್ಕಳದ್ದು ನಾವು ಪೀಡಿಯಾಟ್ರಿಕ್ ಅಂತ ಹೇಳ್ತೇವೆ, ಅದೇ ರೀತಿ ಪ್ಯಾರಾಲಿಸಿಸ್ ರಿಕವರಿ ಸೆಂಟರ್, ಏನು ಸ್ಪೈನಲ್ ಕಾರ್ಡ್ ಇಂಜುರಿ ಆಗ್ತದೆ, ಅದೇ ರೀತಿ ಆಕ್ಸಿಡೆಂಟಲ್ ಕೇಸ್, ಸ್ಟ್ರೋಕ್, ಬ್ರೈನ್ ಇಂಜುರಿ ಕೇಸಸ್ ಆಗ್ತದೆ, ಅವರಿಗೆ ರಿಕವರಿ ಅನುಸಾರವಾಗಿ ರಿಹ್ಯಾಬಿಲಿಟೇಷನ್ ನಾವು ಇಲ್ಲಿ ಸ್ಟಾರ್ಟ್ ಮಾಡಿದ್ದೇವೆ. ಇಲ್ಲಿ ಸ್ಪೆಷಲಿ ಆಗಿ ಬೆಂಗಳೂರಲ್ಲಿ ನಾವು ರಿಹ್ಯಾಬಿಲಿಟೇಷನ್, ಫಿಸಿಯೋಥೆರಪಿ ಪ್ಲಸ್ ಆಯುರ್ವೇದಿಕ್, ಅದೇ ರೀತಿ ಪೀಡಿಯಾಟ್ರಿಕ್ ಸ್ಪೆಷಲೈಸ್ ಸೆಂಟರ್ ನಾವು ಇಲ್ಲಿ ಸ್ಟಾರ್ಟ್ ಮಾಡಿದ್ದೇವೆ. ಅಂದ್ರೆ ತುಂಬಾ ವರ್ಷಗಳ ಕನಸನ್ನು ನಾವು ನನಸಾಗಿದ್ದೇವೆ. ನಮ್ದೆಲ್ಲ ಮಿಷನ್ ವಾಕಿದೆಲ್ಲ ಇಲ್ಲಿ ನಮ್ಮನ್ನು ಕನೆಕ್ಟ್ ಮಾಡುತ್ತಿರುವ ಪೇಷಂಟ್, ಹಲವಾರು ಪೇಷಂಟ್ ಡಿಫ್ರೆಂಟ್ ಡಿಸ್ಟಿಕ್ ಇಂದ, ಈಗ ಸುಮಾರು 28 ಡಿಸ್ಟಿಕ್ ಇಂದಗೂ ನಮ್ಗೆ ಎಂಕ್ವೈರಿ ಕಾಲ್ಸ್ ಬರ್ತದೆ. ಎಲ್ಲ ಹಲವಾರು ಡಿಸ್ಟಿಕ್ ಅಲ್ಲಿ ತುಂಬಾ ಮಂದಿ ಪೇಷಂಟ್ ಗಳಿದ್ದಾರೆ. ಅವರಿಗೆಲ್ಲರಿಗೂ ಅನುಕೂಲವಾಗಿ ಅವರಿಗೆ ಟ್ರೀಟ್ಮೆಂಟ್ ಸಿಕ್ಕಿ ಅವರ ಗುಣಮುಖವಾಗಲಿ ಎಂಬುದೇ ನಮ್ಮ ಆಶಯ. ಡಾಕ್ಟರ್ ಬಾಸಿತ್, ನಾನು ಬೇಸಿಕಲಿ ಮಂಗಳೂರಿಂದ.